आपल्या जेवणाचे ताट कसे असावे? नंबर 1, आपल्या जेवणाचे ताट हे संतुलित असले पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, फायबर, विटॅमिन आणि मिनरल्स हे सगळे योग्य प्रमाणामध्ये असणे गरजेचे आहे. परंतु आता आपल्या सगळ्या समस्यांचे मूळ कारण आहे ते आपले जेवणाचे ताटच आहे. तुम्ही नेहमी तक्रारी ऐकत असता की काहीही केले तरी माझे वजन कमी होत नाही. बरेच लोक जिम जॉईन करतात, भरपूर प्रमाणामध्ये वर्कआउट करतात, जॉगिंग, रनिंग करत असतात किंवा फास्टिंग म्हणजे उपवास करणे, कमी प्रमाणात खाणे या ट्रिक्स यूज करत असतात. परंतु एवढे सगळे करून सुद्धा त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. किंवा आता सध्या डायबेटिक, हायपरटेन्शन, ओबेसिटी किंवा अदर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, याचे प्रमाण देखील खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे आणि या सगळ्याचे कारण ठरते आहे आपले जेवणाचे ताट. नंबर 2, चला तर मग बघूया आपल्या जेवणामध्ये एक्झॅक्ट कोणते कंटेंट पाहिजे. 50% प्रमाण भाज्या आणि सॅलडचे पाहिजे. 25% प्रमाण हे होल ग्रेन्स म्हणजेच कार्बोहायड्रेटचे पाहिजे. त्याच्यामध्ये मग ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, मका, नाचणी जे काही तुमच्या प्रदेशामध्ये उपलब्ध होते, पिकते त्याचे असायला पाहिजे. आणि राहिलेले 25% प्रमाण पाहिजे प्रोटीनचे. त्यामध्ये सगळ्या डाळी येतील, कडधान्य येतील, पनीर येईल किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी, मासे, चिकन, मटन इत्यादी प्रकारचे घटक आवश्यक आहेत. नंबर 3, आपली चूक नेमकी कुठे होते बघा. आपल्या ताटाचा जवळपास 75% भाग हा चपाती, भाकरी किंवा भाताचा असतो आणि हे सगळे काय आहेत तर कार्बोहायड्रेट्स आहेत. याच्यामध्ये जास्त कॅलरी पण असतात आणि जास्त ग्लुकोज पण असते. आता बरेचसे लोक याला ट्रोल करतील की हा आहार आपल्या पूर्वजापासून ठरलेला आहे. आमचे आजोबा, आमचे पणजोबा एका वेळेला 2-2, 3-3 भाकरी खात होते तरी सुद्धा त्यांना कुठला प्रॉब्लेम नव्हता. परंतु त्यावेळेस धान्य वेगळे होते, बनवण्याची पद्धत वेगळी होती, पिठामध्ये कोंड्याचे प्रमाण म्हणजे फायबरचे प्रमाण जास्त होते आणि ती लोक भरपूर कष्ट करत होती. त्यामुळे जास्त कॅलरीचा इंटेक जरी झाला तरी त्या कॅलरी त्यांच्याकडून बर्न देखील होत होत्या. आणि आत्तासारखा स्ट्रेस फॅक्टर नव्हता, हार्मोनल डिस्टर्बन्स नव्हता, एकदम साधे स्वच्छ राहणीमान होते. त्यामुळे आता आपल्याला चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. आपल्या ताटामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून आपल्याला त्यामध्ये प्रोटीन, फायबर, विटॅमिन, मिनरल्स याचे प्रमाण वाढवणे खूप गरजेचे आहे. नंबर 4, यासाठीच तुम्हाला 50% प्रमाण हे भाज्या आणि फायबरचे ठेवायचे आहे. तुम्ही तुमच्या ताटाचे ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की आपण जी भाजी घेतो ती फक्त अर्धी किंवा मॅक्झिमम 1 वाटी एवढीच घेत असतो. फायबर कधी असते किंवा नसते देखील. मग यातून आपल्याला जास्त प्रमाणात फक्त कार्बोहायड्रेट्सच मिळतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्याचे प्रमाण तुमच्या ताटामध्ये जास्त प्रमाणात वाढवायचे आहे. कमीत कमी 1 बाउल भरून तरी सॅलेड इन्क्लूड असणं खूप गरजेचं आहे आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा हिरव्या पालेभाज्या सुद्धा असायला पाहिजे. नंबर 5, आता राहिला प्रश्न प्रोटीनचा. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तिथे तुम्हाला अंडी, मासे, चिकन यासारखे प्रोटीनयुक्त आहार इन्क्लूड करणे सुद्धा गरजेचे आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला 1 चमचे कारे, तीळ, जवस, शेंगदाणे यांची चटणी ऍड करायची आहे. त्यातून तुम्हाला गुड फॅट मिळणार आहे आणि सोबतच 1 चमचा तूप देखील ऍड करायचा आहे. काळजी एवढीच घ्यायची आहे, ही चटणी किंवा तूप तुम्ही घरगुती स्वतः बनवलेले असले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या फिटनेससाठी हेल्दी डाएट प्लॅन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये डाएट प्लॅन असा मेसेज करू शकता. दिवसाला कोणत्या घटकाची किती नीड आहे याचा मी सविस्तर तुम्हाला डाएट प्लॅन प्रोव्हाइड करेन.